नमस्कार, मी भारती सहस्रबुद्धे. आनंदाचं पानच्या या नव्या भागात तुम्हा सर्व वाचनप्रेमींचं मनापासून स्वागत. कवितांच्या बाबतीत अगदी सर्रास बोललं जातं की जे न देखे रवी ते देखे कवी. अर्थात कवीच्या कल्पनाशक्तीविषयी हे बोललं जातं. मात्र अस्तित्वात असलेल्या आपल्या मातीचा सुगंध, गावाचं गावपण, आजूबाजूचं जगणं टिपणारे कवी समाजातलं आयुष्य मांडत असतात. अशा प्रकारच्या कविता करणाऱ्या कवींमधलं आघाडीचं नाव म्हणजे नाशिकचे ऐश्वर्य पाटेकर. त्यांना 2011 साली त्यांच्या पहिल्याच काव्यसंग्रहाला मानाचा साहित्य अकादमी युवा पुरस्कार मिळाला होता. त्यांचं लेखन, त्यांच्या कविता वाचनप्रेमींना कायमच आवडत आल्या आहेत. ऐश्वर्य पाटेकर यांचा नवा कविता संग्रह अगदी नुकताच प्रकाशित झालाय. त्या कविता संग्रहाचं नाव आहे कासरा. तेव्हा कवी ऐश्वर्य पाटेकर यांच्याशी या कासऱ्याच्या निमित्तानं गप्पा मारायच्या आहेत. ऐश्वर्य, खूप खूप स्वागत आहे तुमचं आनंदाचं पानमध्ये. खरं तर अगदी नुकताच आलेला हा कविता संग्रह आहे ज्याच्याविषयी आपण गप्पा मारतोय, त्यामुळे अगदी पहिला प्रश्न की कासरा काय आहे. अगदी नावापासनं सगळ्या विषयी जाणून घेण्याची उत्सुकता आहे. तर कासरा काय आहे, त्यातल्या कविता त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला सविस्तर सांगावं. कासरा म्हणजे बैलाच्या गळ्यामध्ये जो दोर असतो त्याला कासरा म्हटलं गेलं आहे. आजचा जो सर्वसामान्य माणूस आहे की त्याला नियतीचा कासरा आहे, त्याच्या परिस्थितीचा कासरा आहे. म्हणजे आपण आज जे पाहतो आहोत की त्याच्यावर एक दबाव तंत्र आहे. म्हणजे कासरा जसं बैलाचा मालक जसा तो बैल, तो दोर जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत बैलाला जाता येतं, कारण कासरा मालकाच्या हातात असतो. म्हणजे माणसाच्या बोलण्या चालण्यावर जे आजच्या काळामध्ये जे दबाव तंत्र आलेलं आहे, या सगळ्यांना घेऊन येणारी कासरामधली कविता आहे. खरं तर ऐश्वर्याजी, तुम्ही जे सांगता आहे ते ऐकून खूप उत्सुकता वाटते. पण तुम्ही एखाद्या उदाहरणाने आम्हाला कासरात तुम्ही कशा पद्धतीने व्यक्त झालाय ते सांगितलं तर आम्हाला अधिक आवडेल. अगदी त्यातल्या एखाद्या 2-4 ओळी जरी आम्हाला ऐकवल्या तरी सुद्धा आम्हाला आणखीन तो विषय तुम्हाला जो मांडायचा आहे तुमच्या कवितांच्या माध्यमातून तो समजायला सोपा जाईल. हा, म्हणजे कविता मुळातनं कविता ही माझ्यासाठी ना छंद नाहीच आहेत. म्हणजे कवी खरं तर कवितेतनं जास्त बोलत असतो. तर कवितेमधनं मी ते मांडलं पण आहे. म्हणजे कासराची सुरुवातीचीच कविता जी आहे त्याच्यामध्ये मी कविता कशासाठी करतो किंवा कविता काय आहे हे मी एखादं मनोगत जसं असावं ना तसं एक त्या कवितेमध्ये मांडलं आहे. ती कविताच मी तुमच्या समोर ठेवतो. कोंब नावाची कविता आहे जी सुरुवातीलाच आली. अच्छा. संवेदनशीलतेच्या सुई दोऱ्यानं मी टाचतोय अनुभवाला अनुभव, टाका मारून अस्तराला अस्तर, तशी शिवत न्यायची आहे कविता, जपून ठेवायचं आहे कवितेत खूप काय काय. माझी आई ज्या चुलीवर भाकरी भाजायची ती शेवटची मातीची चूल मला जपून ठेवायची आहे. त्या चुलीचं भाणोसं पोतारताना जो मस्त मातकट गंध यायचा तोही मला शेवटचा जपायचा आहे. आणखी ते दगडाचं जातही ज्याच्यावर दळण दळता दळता आईनं संपूर्ण जिंदगीची कथा गायली. हळूहळू नष्ट केलं जाणारं ते जिवंत सोज्वळ गाव, हळूहळू नष्ट केलं जाणारं ते जिवंत सोज्वळ गाव. याच गावातली हिरवी माणसं जीवाला जीव द्यायची, सुखाला मांडव दुःखाला खांदा द्यायची. याच गावाच्या दिशेनं शहराचं महाकाय धूळ वेगानं सरकत येतंय. याच गावाच्या दिशेनं शहराचं महाकाय धूळ वेगानं सरकत येतंय. त्याला थोपवण्याचं बळ माझ्यात नाही, तरीही काहीही करून मला ते शेवटचं गाव जपून ठेवायचं आहे. वर्तमानाला वाळवी लागलीये, वर्तमानाला वाळवी लागलीये. दूषित माणसाचं बियाणं दिवसेंदिवस फोपावतच आहे एरंडासारखं, त्याला अटकाव नाही. अवघं जंगल वाढत चाललंय त्यांच्याच नावचं. सगुण आणि सद्गुणी माणसास आता मरणापुरतीही उरणार नाही जागा. म्हणूनच सगुण माणसाचं बियाणं या सर्वांतून मला
वाचवत न्यायचं आहे. थोडक्यात हिरव्या चैतन्याचा लसलसता कोंब, थोडक्यात हिरव्या चैतन्याचा लसलसता कोंब जळून खाक व्हायच्या आत मला त्याचं शेवटचं चित्र शब्दांत काढून ठेवायचं आहे. जिला शेवटच नाही अशी शेवटची कविता लिहून ठेवायची आहे. कारण नष्ट होत जाणाऱ्या शेवटच्या माणसास आता कविताच वाचवणार आहे. नष्ट होत जाणाऱ्या शेवटच्या माणसास आता कविताच वाचवणार आहे. क्या बात आहे. खरंच म्हणजे ह्या कवितेमधनं मी जे मांडलं एकूण कासराच्या संदर्भातलं सगळं विवेचन ह्या कवितेमध्ये येतं. कवी म्हणून तुम्ही ओळखले जाता आणि आत्ता आपल्या गप्पांमधनं जो आशय आला तो इतका मोठा आशय कवितांमधनं मांडणं हा तुमचा प्रिफरन्स असतो. तर कविता का? ते खरं आव्हानात्मक काम वाटत नाही का, की आपल्याला जे काय सांगायचंय ते या कवितेच्या माध्यमातून अगदी कमी शब्दांमध्ये मांडणं, सांगणं? म्हणजे जे बीज येतं ना तेच ठरवतं की आता त्याची कविता होणार हे मला कळून जातं, याची कादंबरी होणार हे मला कळतं, किंवा याची कथा होणार का हे मला कळतं. आणि मग त्या माध्यमाशी मी जोडला जातो. पण असं म्हणजे कधी कधी तर मला असंही होतं बरं का, म्हणजे जेव्हा सलग कथा लिहित जातो ना तेव्हा मला असं वाटतं की अरे आता मला कविता येईल का लिहिता, आणि मग मध्येच असा एक भर येतो आणि मग पुन्हा कविता सुरू होतात. आणि दुसरी गोष्ट अशी की जे माध्यम जे आपण म्हणतो आता ह्या सगळ्या माध्यमांमध्ये मी लिहितो आहे, त्या प्रत्येक माध्यमाची ताकद मला माहिती आहे. पण ह्या सगळ्यांमध्ये ना मला कविता खूप स्ट्रॉंग वाटत असते. म्हणजे जो आशय म्हणजे आव्हान पण वाटत असतं की एखादा विषय जेव्हा कादंबरीत मला मांडायचा आहे, कथेमध्ये मांडायचा आहे, तेव्हा मला जरा संधी असते असर पसरत जाण्याची. पण कवितेमध्ये ती संधी नसते. तो आशय गोळीबंद पद्धतीनं तो येतो आणि कमीत कमी शब्दामध्ये कसा येईल ते मी स्वतःही पाहतो. म्हणजे एखादा आशय जरी मला दीर्घ कवितेत आला आणि तरी मला असं वाटतं की अरे आपण अजून कमी याच्यात यायला हवा होता. आणि मग त्याचा जेव्हा दुसरा खरडा होतो, तिसरा खरडा होतो आणि मग खरडा होत 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 ती कविता खूप कमी शब्दांपर्यंत येऊन पोहोचते. मध्यंतरी एक 7-8 वर्षापूर्वी नेमाडे आमच्याच मुलाखतीत बोलले होते की मराठी साहित्यात कथा असतील, कादंबऱ्या असतील, खूप चांगलं लिहिलं जात आहे, मात्र कवितेवर काम करायची गरज आहे. आणि आता आपण आनंदाचं पान हा कार्यक्रम सुरू केल्यापासून जाणवतंय की ग्रामीण भागात अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात खूप लोक खूप वास्तववादी म्हणा, अगदी फॅन्टसीच्या अंगाने म्हणा, वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग करतात आहे, साहित्यात लिहितात आहेत. आता तुम्ही इतका चिंतन करताय कवितेवर, तर तुम्हाला आत्ता आपली मराठी कविता कशी वाटते? म्हणजे जी आत्ता युवा पिढीच्या हातात आहे ती कविता कशी दिसते तुम्हाला? आजचा जो समकाल जेव्हा मी पाहतो, ह्या समकालामध्ये खूप गंभीरपणे लिहिणारी नावं पण आहेत, कवितेकडे पाहणारी नावं पण आहेत. पण मुद्दा हाच आहे, म्हणजे जे साहित्य अकादमी युवा पुरस्काराची जी गोष्ट आहे की घाई गर्दीमध्ये पुस्तक करायचं आणि त्या पुरस्कारापर्यंत पोचवायचं, असं जे लागतं ना, मग तुमच्यातलं ना कच्चं किंवा त्यातला ॲब तसंच राहून जातो. म्हणजे तुम्ही ना लिहिताना, तुम्ही कवी असताना हा विचारच नको ह्या प्रलोभनाचा, म्हणजे पुरस्कार आहे, प्रसिद्धी आहे, ती असणारच आहे पुढे, ती गृहीतच आहे. पण तुम्ही आधी काम केलं पाहिजे त्या गोष्टीवर. म्हणजे मला जेव्हा पुरस्कार मिळाला आणि अलीकडेही मला जेव्हा फोन येतो ना ह्या नवीन मुलांचा की सर अकादमीचा युवा पुरस्कार मिळवण्यासाठी काय करावं लागतं, आणि मला खूप वाईट वाटतं. म्हणजे आपण थेट पुरस्कार मिळवण्यासाठी लिहितोय म्हणून कुठेतरी ह्या गोष्टी कारणीभूत होत आहेत असं मला वाटतं की. आणि दुसऱ्या बाजूला जो सोशल मीडिया आहे, जो आपण चांगल्या पद्धतीने अजून समजून घेतला नाही, आणि त्यामुळे होतं काय की तुमचं बरं वाईट जे आहे ते कच्च्या स्वरूपाचं तिथं जातं आणि तिथे तुमचे पंथ तयार असतात. म्हणजे 1500 लाईक तुम्हाला मिळतात, कमेंट त्याच्यावर होतात, छान छान अप्रतिम, आणि ह्या सगळ्या गुंतावळ्यात तुम्ही हरवून जातात तिथे बोललं गेल्याच्या नंतर.
म्हणजे मुळातनं कविता तुमची तुमच्या 4 जणांना सोडून, तुमच्या गोटातल्या किंवा तुमच्या जवळच्या लोकांना सोडून कुठल्या तरी कोपऱ्याला पोहोचल्यानंतर एका माणसाने तुम्हाला फोन केला पाहिजे किंवा तुम्हाला पत्र लिहिलं पाहिजे, तुमची कविता आवडली हे सांगितलं पाहिजे, तेव्हा तुम्ही जो अनुभव मांडलेला आहे तो खऱ्या अर्थाने पोचला असं समजलं जातं. पण आजचा काळ जो आहे, ज्या काळाने जो प्रभाव आजच्या पिढीवर टाकलेला आहे, तर ती पिढीने जर एका बाजूला सोशल मीडियाच्या थोडं बाजूला राहून आपलं लिखाण जर केलं, आपली कविता लिहिली, तिच्यावर काम केलं, तर खचितच आजची कविता ही तेवढी ताकदीची आहे असं मला वाटतं. म्हणजे तो आशावाद मी इथे व्यक्तच करतो आणि मला दिसतं पण चांगली लिहिणारी मंडळी पण आसपास खूप चांगल्या पद्धतीनं लिहिते. फक्त आता त्याचं पुस्तक करताना त्या सगळ्या गोष्टीचा विचार करायला हवा असं मला वाटतं. नाही, खरं तर ऐश्वर्या, तुमची कविता सुद्धा मराठी साहित्यात एक आश्वासक अशी कविता आहे, जी वाचली जाते, लोकांना भावते आहे. तुम्हाला जे काय सांगायचं आहे ते लोकांपर्यंत पोचावं, त्यासाठी आमच्या सगळ्यांकडनं खूप शुभेच्छा. आणि आज तुम्ही आम्हाला वेळ दिलात आनंदाचं पानमध्ये गप्पा मारायला, त्यासाठी खूप खूप आभार. कवी ऐश्वर्या पाटेकर यांच्याशी गप्पा झाल्या आणि आता आपल्याला जाणून घ्यायचंय एका कथासंग्रहाबद्दल. नुकतेच जैन फाउंडेशनचे मानाचे पुरस्कार जाहीर झालेत. त्यात लेखक सीताराम सावंत यांच्या हरवलेल्या कथेच्या शोधात या कथासंग्रहाला सुद्धा पुरस्कार मिळालाय. सीताराम सावंत हे राहणारे आहेत सांगली जिल्ह्यातल्या आटपाडीचे आणि पंढरपूरला महाविद्यालयात ते शिक्षक आहेत. यापूर्वी त्यांच्या 2 कादंबऱ्या प्रकाशित झालेल्या आहेत आणि त्यानंतर हरवलेल्या कथेच्या शोधात हा कथासंग्रह. तेव्हा या कथांमधनं लेखकाला काय सांगायचंय हे जाणून घेऊया लेखकाकडूनच. माझ्याकडे कुठलीही आमच्या कुटुंबामध्ये ना शैक्षणिक पार्श्वभूमी होती ना वाङ्मयीन पार्श्वभूमी होती, असं काहीही नव्हतं. थोडंसं अपघातानं लेखक व्हावा अशा पद्धतीने मी झालो. वयाच्या 30व्या वर्षापर्यंत मी काहीही लिहिलेलं नव्हतं आणि पार्श्वभूमी शेतकरी कुटुंबातली असल्यामुळं शाळा करून कॉलेज करून आलो की शेतीवाडीतली कामं करणं. अलीकडे आलेला जो संग्रह आहे हरवलेल्या कथेच्या शोधात, हा लोकवाङ्मयीन काढलेला जो संग्रह आहे, पहिली कथा जी आहे एका कैद्याच्या दैनंदिनीतील काही पानं, तर ही गोष्ट मी डायरीच्या फॉर्ममध्ये लिहिली आहे. पान क्रमांक 1, लगेच परत त्यानंतर पान क्रमांक 27 असेल, 28 असेल, 97 असेल, अशी जी पानं आहेत आणि त्या पाण्यामधून एक फ्रेम उभा राहते एका तरुणाची. जो तरुण शेतकरी आहे, शेती त्याला शिकलेला आहे परंतु नोकरी नाही, शेती करतोय, शेती परवडणार म्हणून JCB भाड्यानं देण्याचा त्यानं उद्योग चालू केलेला आहे. हे भयंकर शोकात्मक अशी त्याची ती कहाणी आहे. आणि त्या एका गोष्टीमध्ये एक नायक उभा राहतो. म्हणजे आपणाला वेगवेगळ्या मोठमोठ्या कादंबऱ्यामध्ये त्या कादंबऱ्याचा जो नायक आहे तो पूर्ण कादंबरीभर व्यापलेला असतो आणि तो दीर्घकाळ लक्षात राहतो. तसा गोष्टीमध्ये सुद्धा एक नायक लक्षात राहणं, अशा पद्धतीची हे त्यातून साध्य होतं. दुसरी कथा आहे वस्तारा चालवणारी बाई. मी दैनिकामध्ये एक बातमी वाचली होती की एक बाई स्वतःच्या पतीच्या निधनानंतर वस्तारा हातात घेते आणि आपली मुलं बाळं वाढवते. बातमी छोटीच होती पण खूप अंगानं मला त्या गोष्टी त्या बातमीवर मी विचार केला. एक बाई आहे, हातामध्ये वस्तारा घेते आणि आपली लेकरं वाढवते. हे कुठल्याही आपल्या स्त्रियांसाठी चाललेल्या ज्या चळवळी आहेत आणि त्याच्यामध्ये कार्य करणाऱ्या ज्या आघाडीच्या कोणी महिला आहेत, हिरिरीनं काम करतात, तितकंच किंवा त्याच्यापेक्षाही पाऊलभर अधिकचं काम ह्या अशिक्षित बाईनं केलेलं आहे असं मला वाटू लागलं. आणि मग ते कथानक मी उभं केलं. उभं करताना मी काय त्या प्रत्यक्षात त्या बाईची जाऊन मुलाखत घेतली वगैरे असं नाही, पण कल्पनेतून थोडासा कल्पना विस्तार करून ते लिहिलं. आणि मला हेच दाखवायचं होतं की ती बाई जी अडाणी आहे परंतु पती मेल्यानंतर हातामध्ये केवळ एक वस्तारा आहे आणि त्या वस्ताऱ्याच्या साहाय्यानं आपल्या मुली वाढवते, घडवते
स्वतःच्या पायावर उभा करते, हे काम खूप प्रचंड असं ग्रेट आहे. आणि ते मी त्या गोष्टीतून सांगितलेलं आहे. अशाच कथा आहेत, म्हणजे काही ग्रामीण पार्श्वभूमी असणारे आहेत. हा कथासंग्रह प्रसिद्ध झाल्यापासूनच अनेकांच्या चर्चेचा विषय आहे. याला छोटे मोठे काही पुरस्कार मिळाले, बऱ्यापैकी पुरस्कार मिळाले. आतापर्यंत याला 10 छोटे छोटे किंवा बऱ्यापैकी असणारे पुरस्कार मिळाले आहेत. आणि आता भंवरलाल जैन फाउंडेशन जे जळगावचं आहे, त्यांचा पुरस्कार मिळालेला आहे. नादो महानोर यांच्या नावानं तो पुरस्कार आहे. महानोर हे गावखेड्यात राहणारे साहित्यिक, स्वतः शेतात राबणारे, झाडाशी निसर्गाशी हितगुज करणारा हा मोठा कवी, यांच्या नावानं मला तो पुरस्कार मिळतो आहे. मीही असाच खेड्यात राहतो, मी स्वतः शेतीत राबतो आणि त्यामुळं मला खूप आनंद झाला. 5 नवीन पुस्तकांविषयी, तेही लोकांच्या पसंतीला उतरलेल्या पुस्तकांविषयी जाणून घेता येतं ते आपल्याला आपल्या टॉप 5 मधून. तेव्हा आजच्या यादीत कोणती पुस्तकं आहेत हे जाणून घेऊया पुण्यातील भावार्थच्या कीर्ती जोशी हिच्याकडून. नमस्कार, मी कीर्ती जोशी. TWJ फाउंडेशन द सोशल रिफॉर्म्स या सामाजिक संस्थेतर्फे चालवल्या जाणाऱ्या भावार्थ मधली आपण टॉप 5 पुस्तकं पाहूया. यामधलं पहिलं पुस्तक आहे ते म्हणजे सह्याचला आणि मी, एक प्रेम कहाणी. माधव गाडगीळ यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. हे एक निसर्ग वैज्ञानिक आहेत, निसर्गाचा अभ्यास करणारे आहेत आणि गेल्या 5 तपांचा अभ्यास करून त्यांचा जो काही अभ्यास आहे, त्यांचा प्रवास आहे, तो त्यांच्या या आत्मवृत्तामध्ये मांडलेला आहे. आणि त्याला साहित्यिक मूल्यसुद्धा आहे. एक वेगळ्या अंगाने लिहिलेलं असं हे आत्मवृत्त ज्यांना निसर्गाचा अभ्यास करतोय त्यांनाही आवडेल आणि इतरांनाही नक्की आवडेल असं हे पुस्तक आहे. नक्की वाचा. यानंतर दुसरं पुस्तक या आठवड्यातलं ते म्हणजेच दी कृष्णा की, अश्विन सांघी यांनी हे पुस्तक लिहिलं आहे आणि डॉक्टर मीना शेटे संभू यांनी या पुस्तकाचा अनुवाद केलेला आहे. ह्या पुस्तकामध्ये पौराणिक ऐतिहासिक संबंध आहेत आणि ही एक अनुवादित कादंबरी आहे. पौराणिक ऐतिहासिक संबंधांचा आत्ताच्या जगामधला कसा संबंध आहे आणि ते रहस्य कशा प्रकारे उलगडलं जातं हे खूप सुंदररित्या या पुस्तकामध्ये मांडलेलं आहे आणि वाचकांच्या पसंतीला उतरलेलं असं हे पुस्तक आहे. अनेक प्रतींची विक्री झालेलं असं हे पुस्तक आहे. मेहता प्रकाशनाने याचं प्रकाशन केलेलं आहे. यानंतर तिसरं पुस्तक ते म्हणजे आपलं विश्व. सुकल्प कारंजेकर यांनी हे पुस्तक लिहिलंय. विश्वाबद्दलचे आपल्या सगळ्यांनाच कुतूहल असतं, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत. तर विश्वाबद्दलच्या कल्पना, त्याचा उगम आणि त्यातली सगळी रहस्य या सगळ्याचा मागोवा घेणारं हे पुस्तक रोहन प्रकाशनाने प्रकाशित केलेलं आहे. आपलं विश्व आणि त्याची नवलकथा. नक्की वाचा. यानंतर चौथं पुस्तक आहे ते म्हणजेच वेदनेचा क्रूस. लक्ष्मीकांत देशमुख यांनी हे पुस्तक लिहिलंय. गुरुदत्त जे चित्रपटकार होते आणि त्यांच्या जीवनावर आधारित अशी ही कादंबरी आहे. ही सुद्धा वाचकांच्या पसंतीला उतरलेली कादंबरी आहे. नक्की वाचावी असं हे पुस्तक आहे. यानंतर या आठवड्यातलं 5वं पुस्तक ते म्हणजे शब्द सूर जपून ठेव. नेहा लिमये यांनी हे पुस्तक लिहिलंय. आपल्या सगळ्यांनाच संगीताची आवड असते. संगीताची आवड नाही असा माणूस एखादा क्वचितच असेल कदाचित. तर संगीताबद्दल लिहिलेलं हे पुस्तक आहे. रागांची माहिती या पुस्तकामध्ये आहे. त्या रागावर आधारित गाण्यांची माहिती सुद्धा या पुस्तकामध्ये आहे. ज्यांना शास्त्रीय संगीताची आवड आहे किंवा ज्यांना इतर संगीत आवडतं, शास्त्रीय आवडत नाही, अशांसाठी सुद्धा हे पुस्तक नक्की उपयोगी ठरणार आहे. आणि ह्यातलं एक विशेष म्हणजे यामध्ये त्यांनी QR कोड दिलाय आणि त्यावर स्कॅन करून आपण त्यातले काही राग असतील, गाणी असतील ती ऐकू शकतो असं हे पुस्तक आहे. तर नक्की वाचा. भावार्थमधली ही टॉप 5 पुस्तकं, भावार्थमध्ये सगळी पुस्तकं उपलब्ध आहेत. तर अशीच पुस्तकं वाचत राहा. धन्यवाद. तर ही होती या आठवड्याची वाचक प्रिय 5 पुस्तकं. खरं तर सध्या आपल्या आयुष्यामध्ये खूप सारी व्यवधानं आहेत. OTT आहे, TV आहे, मोबाईल आहे. पण तरीही गुलजारांच्या कवितेत म्हटलंय तशी किताबें झांकती है बंद अलमारी के शीशों से, बड़ी हसरत से तकती है महीनों अब मुलाकातें नहीं होती, जो शामें उनकी सोहबत में कटा करती थी अब अक्सर गुजर जाती है कंप्यूटर के पर्दे पर, बड़ी बेचैन रहती है किताबें. तर असं तुमच्या लाडक्या पुस्तकांच्या बाबतीत होऊ नये, कारण मराठी भाषेत सध्या खूप उत्तम लिहिलं जात आहे आणि म्हणूनच तुम्ही वाचकांनी वाचत राहा. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.